शरद पवार यांचा आज सोलापूरचा दौरा आहे। महाविकास आघाडीची निवडणूक रणनीती ठरण्याची यावेळी शक्यता सुद्धा वर्तवली जाते। खासगी कार्यक्रमासाठी पवार सोलापूर दौऱ्यावर आहेत, तर सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार आज एकाच मंचावर येणार आहेत। शरद पवार सोलापूरमध्ये मुक्कामी आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आणि महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते। जिल्ह्यामधील राजकारणामध्ये आणि राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी घडल्या आणि त्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी अनिकेत आपल्या सोबत आहेत। अनिकेत, शरद पवारांचा आजचा दौरा नेमका कसा असेल आणि बऱ्याच काळापासून जिल्ह्यामधली जी राष्ट्रवादी थंडावली गेलेली आहे त्यांना नवी ऊर्जा शरद पवार कसे देणार आहेत? श्रद्धा, नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत शरद पवार या सोलापूर दौऱ्यावरती येत आहेत। खर तर हे सोलापूर जो दौरा आहे शरद पवारांचा, त्या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीची जी निवडणूक रणनीती आहे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेची ती ठरण्याची शक्यता आहे। आपण जर बघितलं गेलं तर ते एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्तानं जरी सोलापुरात येत असले तरी या दौऱ्यामध्ये जे आहे ते आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत सुशीलकुमार शिंदे ते आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर असणार आहेत आणि त्यानंतरनं ज्या राजकीय घडामोडी होतील त्याच्याकडे आपलं लक्ष तर असणारच आहे। मात्र सोलापुरामध्ये शरद पवार गट असेल, ठाकरे गट असेल आणि त्याचबरोबर काँग्रेस असेल यांची रणनीती जी आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत ती बांधण्याची शक्यता जी आहे ती होतानाचं चित्र दिसते। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या आणि पक्षप्रवेश जे आहेत ते भाजपामध्ये होत आहेत। माजी आमदार जे आहेत ते सर्वत्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे भाजपमध्ये जात आहेत। त्यामुळं आता शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणजे शरद पवारांचे 4 आमदार जे आहेत ते सोलापूर जिल्ह्यातले आहेत। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या दौऱ्याकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू अनिकेत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।